हेच मी कित्येक दिवसांपासून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो. चला, एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की अशा कित्येक गोष्टींसाठी संपत जबाबदार आहे. पण सगळे रमाला ब्लेम करत होते. रमा मंगल आहे, रमा मंगल आहे असं बोलून बोलून सगळे रमावर आरोप करत होते. पण ह्यात तिचा काहीच दोष नव्हता. हो, कारण प्रत्येकाच्या मनात मंगलला घेऊन एक गिल्ट होतं. गिल्ट? हो, गिल्ट. खोल कुठेतरी सगळ्यांच्या मनात मंगलच्या बाबतीत केलेली चूक सलत होती आणि ती रमाच्या येण्याने उफाळून वर आली. नाही, मला कळलं नाही. सांगतो. रान पेटायला एक ठिणगी पुरते. या ठिणगीचा वणवा भडकला म्हणजे तो आवरणं कठीण जातं. आणि ही ठिणगी पेटवली साठे काकांनी. साठे? पत्रिका, ग्रहमान, दिवस, वेळ यावरून त्यांनी जो अंदाज बांधला होता, त्याचं मूळ कारण हे की त्यांनी मंगलची खोटी पत्रिका बनवली होती. खूप मोठी चूक झाली. मंगलचं आणि निरंजनचं लग्न होऊ नये म्हणून मुद्दाम मंगलची खोटी पत्रिका बनवली होती मी, आणि गुण जुळत नसल्याचं खोटंच सांगितलं होतं, ज्यामुळे मंगल आणि निरंजन यांचं लग्न होऊ शकलं नसतं. त्यामुळे रमा ही मंगल आहे आणि ती सूड घ्यायला परत आली आहे यावर त्यांचा ठाम विश्वास बसला आणि त्यांनी तोच विश्वास इतरांना दिला. उषाने मंगलचं बाळ जावं म्हणून उपाय सुचवला होता. या जगात जितके प्रॉब्लेम्स असतात ना, त्यावर उपाय हा असतोच. म्हणजे जसे प्रॉब्लेम्स तसे उपाय. ज्यामुळे तिला स्वतःच्या मुलाची काळजी वाटू लागली होती आणि रमाने त्याला प्रेमाने जवळ करणं हा तिला मंगलचा कट वाटू लागला होता. तेव्हा माझ्याही लक्षात आलं नव्हतं मी काय करत होते, पण नकळतपणे मी मंगलच्या बाळाच्या जीवावर उठले होते. आणि म्हणूनच ती माझ्या मोनूच्या आता गोखलेबाई त्या तर मंगलरूपी रमाला तिच्या घरातून बाहेर काढणार होत्या. रमा त्यांच्या घरी गेली होती, पण त्यांचा जीव घ्यायला नाही तर हात जोडून रिक्वेस्ट करायला. आणि मंगलला तिच्या घराबाहेर काढणाऱ्याला ती जिवंत सोडणार नाही अशी भीती सगळ्यांनी मिळून गोखलेबाईंच्या मनात घातली होती. आणि त्या भीतीने कदाचित त्या हार्ट अटॅक येऊन गेल्या. मेट्रन, वॉर्ड बॉय, नर्स यांनी चुकीची औषधं दिल्यामुळे मंगल दगावली. त्यांना ही गोष्ट लपवता आली कारण हॉस्पिटल मधला ऍक्सिडेंट झालेला एखादा पेशंट दगावणं ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु तो पेशंट दुसऱ्या रूपात परत येणं ही गोष्ट नवीन होती. अनुमुळे मंगलचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तू त्यावेळी त्याच गाडीत होतीस. एम आय राईट प्रियंका? हे तुझ्या मनातलं गिल्ट जे अजून तुला रात्र रात्र शांत झोपू देत नाही आणि म्हणूनच त्या गिल्टला रमा हे नाव मिळताच तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. आणि निरंजनची आई ती या सगळ्या घटनांमधली सगळ्यात मोठी गुन्हेगार आहे असं तिला अजूनही वाटतंय. ज्याला खत पाणी घातलं शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आणि खुद्द निरंजननी.
म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये मंगल कुठेच नव्हती. म्हणजे तिचं इतक्या सगळ्यांना दिसणं जाणवणं हे सगळं खोटं होतं. म्हणजे ते सगळे आमचे भास होते. हे जग, विश्व, आकाशगंगा यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण सांगू शकतो. विज्ञानाच्या पुस्तकात त्याची माहिती आहे. पण हे सारं कशामुळे बनलंय, कसं बांधलं गेलंय याची उत्तरं अजूनही नाहीयेत आपल्याकडे. अणुरेणूंनी बनलेलं ब्रह्मांड फक्त 5% इतकंच आहे. उरलेलं 95% हे नक्की काय, ती ऊर्जा आहे की आणखी काय आहे हे नक्की सांगता येत नाही. पण ते आहे हे मात्र नक्की. पण कदाचित आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं त्यात दडली असतील. पण तूर्तास आपण इतकंच म्हणू शकतो की विचार स्पष्ट झाले म्हणजे प्रश्न सुटू लागतात. आणि प्रश्न सुटले की भास नाहीसे होऊ लागतात. पण विचार जिथे येऊन थांबतात त्याच्या पलीकडे एक विश्व आहे ज्यात कदाचित मंगल होती. अण्णांनी जे काही सांगितलंय ते तुला पटलंय ना? नाही, कारण मी तेव्हापासून सगळ्यांना हेच सांगत होतो की या सगळ्यात रमाचा काहीच दोष नाहीये. पटलंय मला. पण म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन सुद्धा तुझ्या मनात पण आहे? हे बघ सिद्धार्थ, अण्णा जे काही म्हणालेत ना ते मला 100% पटतंय. त्यात काही वादच नाहीये. पण मंगल आणि रमा यांचा एकमेकींशी संबंध होता ही तर फॅक्ट आहे ना. त्याचं काय करायचं? या कनेक्शनचं काय करायचं सिद्धार्थ? आणि हे एक असं नातं आहे ज्याविषयी रमाला काहीच माहित नाहीये. आणि आफ्टर अ पॉइंट आपणही क्लूलेस आहोत. मग काय करायचं? आणि अण्णा म्हणालेत ना या प्रकरणामध्ये असे बरेच प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत. त्याचं काय? मिळतील प्रियंका. सगळ्या प्रश्नांची नाही तर काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. कशी काय? जे मी आजवर केलं नाहीये ते मी उद्या करणार आहे. काय? You just wait and watch. ही तुला सुचलेली आयडिया? हो,
इनफॅक्ट हे आपण खूप आधीच केलं पाहिजे होतं. अरे मान्य आहे मला सिद्धार्थ, पण प्रियांका, माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. आणि निदान ह्या निमित्ताने अनेक लोकांपर्यंत तिचा चेहरा पोहोचेल. इट विल बी हेल्पफुल. ओके, आय अग्री विथ यू. पण पण हा प्रॉब्लेमही होऊ शकतो ना. विचार कर ना, ही बातमी या न्यूजपेपर मधून सावरकर नगरमध्ये राहणारी माणसं, तुझ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक महिन्यांमध्ये आलेली माणसं त्यांच्यापर्यंतही पोहोचत, तेही फोन करतील आपल्याला. आणि फेक कॉल्सचं काय करणार? प्रियांका, त्यातलं खरं कोण आहे खोटं कोण आहे हे शोधून काढणं खूप सोपं आहे. तो प्रॉब्लेम नाहीये. पण मला खात्री, आपल्याला एक तरी अशी व्यक्ती मिळेल जी व्यक्ती आपल्याला रमाच्या पास्ट पर्यंत घेऊन जाईल. हॅलो, हो, सावरकर नगर पोलीस स्टेशन. हॅलो, अच्छा, पेपरातली ऍड वाचलीत म्हणून फोन केलात का आपण? हॅलो, काय तुम्ही त्या बाईला ओळखता? हॅलो, हा बोला. अहो, पेपरातली ऍड वाचलीच असेल ना तुम्ही? मग बोला, काय माहितीये तुम्हाला त्या बाईबद्दल? अच्छा, तुम्ही असं ऐकलंय की त्या बाई मुलं खातात. बरं बरं बरं. मग कधी पाहिलंय का त्यांना खाताना? अहो, काय 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 विचारताय? अहो, त्या बाईला तुम्ही मुलं खाताना कधी पाहिलेत का? नाही. मग काय बटाटा भजी खाताना पाहिलेत? हा, असो. काय नाव काय तुमचं? नाही, त्याचं काय, फालतूच्या गोष्टींसाठी फोन केलेल्यांच्या नावाने आम्ही अरेस्ट वॉरंट काढतोय म्हणून विचारलं. काय नाव? हॅलो हॅलो, ठेवला. अरे, ठेवायचाच होता तर फोन कशाला केला? पण यांच्यावर चिडून काय फायदा आहे? खरं तर त्या सिद्धार्थच्या नावानेच अरेस्ट वॉरंट काढायला पाहिजे. अरे, फोटो छापला तर छापला, पोलीस स्टेशनचा नंबर पण छापला. अरे काय रे देवा. मी ओळखते हिला. सिद्धार्थ सरांनी ऍड दिली पेपरमध्ये. ऍड? हो, तुमचा फोटो. एक मिनिट. काय आहे? रमा, तू
तू आधी शांतपणे बस, मी तुला समजवतो. काय समजावणार आहेस तुम्हाला? रमा, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं. अरे हॉस्पिटलमध्ये, रस्त्यावर सुद्धा तुला माहितीये लोक कशी बघत होती माझ्याकडे. रमा, अगं तुला त्रास व्हावा असं इंटेन्शन नव्हतं त्याचं. इनफॅक्ट तुझी आयडेंटिटी, तुझं अस्तित्व तुला परत मिळावं म्हणून करतोय ग तो हे सगळं. अगं पण मला माहितीये मी कोण आहे. वसुधा, वसुधा, अगं कुठे कुठे होतीस ग इतके दिवस? कुठे गेली होतीस? किती किती शोधलं ग मी तुला. कुठे होतीस इतकी वर्ष? कशी आहेस तू? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी रमा आहे. माझं नाव रमा अभय पोद्दार. रमा? कोण रमा? तू वसुधा आहेस का? वसुधा, वसुधा देवरेकर. थँक्यू. घरात तुम्ही एकट्याच राहता का? हो, सध्या तरी एकटीच असते. सध्या तरी म्हणजे आधी आम्ही दोघी राहायचो, मी आणि वसुधा. मी वसुधा नाहीये. हे बघा मॅडम, ते आपण नंतर ठरवू. अहो ठरवायचंय काय त्यात? मी नाहीये वसुधा. एक मिनिट प्लीज. ही वसुधा कोण आणि त्यांचा ह्यांच्याशी काय संबंध आहे हे आधी मला कळू दे. अहो पण कशाला? एक मिनिट डॉक्टर साहेब प्लीज. रमा, त्यांना एकदा बोलून तरी घेऊ दे अरे प्लीज. पण प्लीज वसु- एकदा बोलून घेऊ दे. तू बस बस. बसा. मला सांगा, ही वसुधा कोण? वसुधा माझी मैत्रीण. कॉलेजमध्ये ओळख झाली होती तिची आणि माझी, आणि त्यानंतर घट्ट मैत्री. कॉलेज संपल्यानंतर दोघीही नोकरीला लागलो. ती बँकेत आणि मी एका मेहता नावाच्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून. कोण? मेहता? हा हा, मेहता बिल्डर. हाँ हाँ, त्याला सांग नहीं नहीं बेचेंगा, नहीं बेचेंगा. अरे करोड़ों के अब्जू रुपया दिया तो भी नहीं बेचेंगा. मरेगा लेकिन नहीं बेचेंगा.